तर अजूनही वाल्मिक कराड जेलमध्येच आहे. धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेणार नाहीत. अमित शहा मुंडे भेटीवर संजय राऊतांनी हे विधान केले. अमित शहा पक्ष फोडण्यात पटाईत आहेत असं राऊतांनी म्हटलेलं आहे. मात्र ही मोठी बातमी आपण पाहतोय. अजूनही वाल्मिक कराड जेलमध्ये, तर धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेणार नाहीत असं त्यांनी म्हटलेलं आहे. शहा हे पक्ष फोडण्यामध्ये पटाईत असतात, माणसं फोडण्यामध्ये, सत्तेचा वापर करून, आमिष दाखवून. धनंजय मुंडे मंत्री होतील की नाही याच्याविषयी मी आता सांगू शकत नाही, पण मला असं वाटतं की त्यांना मंत्रिपदी परत स्थानापन्न करणं हे फडणवीसांना सोपं नाही. अजूनही वाल्मिक कराड जेलमध्ये आहे, अजूनही खटला संपलेला नाही. अशा वेळेला ज्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप आणि गुन्हे होते, अशांना परत मंत्रिमंडळात घेण्याचं पाप फडणवीस करतील असं मला वाटत नाही.